नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या 15-16 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आमचे आदिवासी विद्यार्थी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करतात, अभ्यास करतात, पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतात आणि या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या, या मागण्या मान्य करण्याचं काम सरकारनं केलं। स्वतः आदिवासी विकास मंत्री उईके साहेब, नरहरी झिरवळ साहेब यांची 3 वेळेला पुण्यातल्या विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली। त्यांनी सुरुवातीला ज्या मागण्या केल्या त्या सरकारनं तातडीनं मागण्या केल्या, त्यानंतर पुन्हा आदिवासी विकास यांच्यासोबत त्यांची बैठक झाली, त्यानंतर आणखी काही त्यांनी मागण्या केल्या, त्या देखील सरकारने मान्य केल्या। विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्या आणि त्या स्वरूपातलं लिखित आश्वासन देखील सरकारनं दिलं। आता 16 दिवसानंतर देखील आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जातोय। राहुल गांधी पुढच्या वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये येणार आहेत आणि जोपर्यंत राहुल गांधींचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावं असा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतोय आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी, राहुल गांधींचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी, विजय वडेट्टीवार आपल्या मुलीचं करिअर सेट करण्यासाठी आणि काँग्रेसचे नेते आपल्या मुलामुलींचं करिअर सेट करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। गेल्या 16 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। सरकारनं आतापर्यंत 3-4 वेळेला त्यांच्यासोबत चर्चा केली। स्वतः आदिवासी विकास मंत्री आमचे उईके साहेब आणि नरहरी झिरवळ साहेब तिथे जाऊन भेटले, त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, त्या संदर्भात लिखित आश्वासन देखील दिलं। असं असताना राहुल गांधी यांचा पुढचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत या आमच्या आदिवासी बांधव विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि काँग्रेसला राजकीय पोळी भाजायची आहे। त्यासाठी हे आंदोलन तेवत ठेवायचं, पेटवत ठेवायचं, हे षडयंत्र काँग्रेसचं आणि त्यांच्या लोकांचं आहे। आपल्याला माहित आहे की राहुल गांधी येत्या काही दिवसामध्ये नाशिकमध्ये दौरा करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं नाशिकमध्ये राहुल गांधींचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवांचं, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू राहिलं पाहिजे यासाठी काँग्रेसची लोक प्रयत्न करतायत। माझा काँग्रेसवर थेट आरोप आहे, तुम्हाला राहुल गांधींचं करिअर सेट करायचं असेल तर निश्चित करा, तुम्हाला तुमच्या मुलाबाळांचं करिअर सेट करायचं असेल तर निश्चित करा। राहुल गांधींचं करिअर सेट करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचं करिअर सेट करण्यासाठी दुर्दैवानं आदिवासी विद्यार्थ्यांचा, आदिवासी मुलांचा जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात अशा मुलांचा गैरवापर करू नका। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस आपला राजकीय अजेंडा चालू पाहते। राहुल गांधीला लॉन्च करण्यासाठी हे आंदोलन पेटवत ठेवायचं आणि पुढच्या वेळेला जोपर्यंत राहुल गांधींचा दौरा होत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांचं आंदोलन तेवत ठेवायचं, पेटवत ठेवायचं हा दुर्दैवी प्रयत्न काँग्रेसचा आहे। मला आणखी एक माहिती मिळाली, ती अतिशय धक्कादायक आहे की राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पूर्वी एक आदिवासी विद्यार्थ्यांची पदयात्रा काढायची आणि जे आदिवासी विद्यार्थी प्रामाणिकपणे काम करतात, राजकारणापासून दूर असतात, अभ्यास करतात, अशा विद्यार्थ्यांना या पदयात्रेमध्ये सहभागी करून घ्यायचं आणि राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक पदयात्रा काढायची आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना रिलॉन्च करायचं, हा देखील काँग्रेसचा डाव आहे, हे देखील काँग्रेसचं षडयंत्र आहे। परंतु एक लक्षात घ्या, आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला आपली राजकीय पोळी भाजता येणार नाही। सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं आहे। आमच्या उईके साहेबांनी 3-4 वेळेला विद्यार्थ्यांशी चर्चा केली
आणखी देखील त्यांच्या काही मागण्या असतील तर सरकार चर्चेसाठी तयार आहे आणि विद्यार्थ्यांची प्रत्येक मागणी मान्य केली जाईल। विद्यार्थ्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, चांगलं हॉस्टेल मिळालं पाहिजे, त्यांना चांगल्या राहण्याच्या सुविधा असल्या पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे। सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते आहे आणि आमचे आदिवासी विकास मंत्री देखील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत। परंतु या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जर काँग्रेस करणार असेल तर या आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं झाला तर यात काँग्रेसचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल, तुम्हाला राजकीय अजेंडे पाडायचे असतील तर नक्की पाडा, परंतु त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक का ठेवतायत? तुमच्या मुलाबाळांच्या करिअरसाठी आदिवासी मुलाबाळांचे हाल करू नका, त्यांचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करा। उलट त्यांचं उपोषण सुटू नये यासाठी तुम्ही जे षडयंत्र करतायत, तुम्ही पदयात्रा काढून राहुल गांधींचं रिलॉन्चिंगचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतायत, हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे। ज्या पद्धतीने आदिवासी बांधवांचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला जातोय, विद्यार्थ्यांची पदयात्रा करण्याचा प्रयत्न केला जातोय, हा काँग्रेसचा इव्हेंट आहे। आदिवासी विद्यार्थ्यांचा खांदा वापरायचा आणि राहुल गांधींना रिलॉन्चिंग करण्याचा इव्हेंट करायचा, हे काँग्रेसचं षडयंत्र महाराष्ट्रानं ओळखलंय। यात काँग्रेसचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही। आदिवासी मंत्री त्या ठिकाणी गेले होते, लेखी जे आहे ते आश्वासन दिलं तरी सुद्धा ते आंदोलन जे आहे ते मागे घेतलं जातं। या सगळ्या शक्ती आहेत पाठीमागे म्हणूनच निश्चितपणे आदिवासी विकास मंत्री उईके साहेब 3 वेळेला त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी गेले। आणखी देखील त्यांची इच्छा असेल तर 4थ्या वेळेला देखील ते विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार आहेत। आम्ही 1000 वेळेला विद्यार्थ्यांसोबत चर्चा करू आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवू। आम्हाला विद्यार्थ्यांशी चर्चा करायला कुठलीही अडचण नाही, कारण आदिवासी बांधवांसाठी सर्वाधिक हिताचे निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झाले। याआधी आदिवासी विद्यार्थ्यांचे आश्रमशाळांचे हाल काय होते महाराष्ट्रानं बघितले। अनेक भागामध्ये हॉस्टेल्स नव्हते, परंतु जेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आलं तेव्हापासून आदिवासी विद्यार्थी असतील, ओबीसी विद्यार्थी असतील, मराठा बांधवांचे विद्यार्थी असतील, मराठा समाजाचे विद्यार्थी असतील, या सगळ्यांना हॉस्टेल उभारून त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे। कारण या तरुणाईच्या भविष्यावर, या तरुणाईच्या हातात देशाचं भवितव्य असतं। मग ते ओबीसी असतो, आदिवासी असतो, मराठा बांधव असो, अन्य कुठल्याही जाती धर्माचे असो, या सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि त्यांचं पॉलिटिकल करिअर नाही तर शैक्षणिक करिअर चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत। परंतु दुर्दैवानं आपल्या मुलांची पॉलिटिकल करिअर घडवण्यासाठी, राहुल गांधींचं पॉलिटिकल करिअर सेट करण्यासाठी अशी इव्हेंट करून विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुर्दैवानं काँग्रेस हे प्रयत्न करते। परंतु लक्षात घ्यावं, काँग्रेसचं याच्यामध्ये तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही। गेल्या काही दिवसापासून काँग्रेसला तुम्ही सातत्याने प्रश्न विचारताय की हे संस्था चालक जे आहे ते काँग्रेसचेच आहे। एकदा प्रकरण समोर आलं होतं, त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसच्या माजी खासदारांची संस्था होती, त्यामुळे त्या प्रश्नाला काँग्रेस उत्तर तुम्हाला देते की नाही देत? राहुल गांधींना देखील मी त्या दिवशी प्रश्न विचारला होता, हर्षवर्धन सपकाळानं देखील प्रश्न विचारला होता, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांना देखील माझा सवाल आहे की ज्या आश्रमशाळेमध्ये 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवानं सर्पदंशाने मृत्यू झाला, ही आश्रमशाळा कुणाची आहे? त्या आश्रमशाळेवर सरकारनं कारवाई केली, परंतु काँग्रेसनं त्या माजी खासदारांवर, माजी आमदारांवर काय कारवाई केली? त्यांना पक्षातून हकालून टाकलं का? त्यांची पक्षातून हकालपट्टी केली का? काही नाही। त्याबद्दल राहुल गांधी चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत, त्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत। महाराष्ट्रातल्या सर्वाधिक आश्रमशाळा या काँग्रेसच्या नेत्याच्या आहेत, कारण काँग्रेसने आश्रमशाळा आंदोलन देऊन या नेत्यांची करिअर घडवलेली आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा काँग्रेसच्या आमदारांना, काँग्रेसच्या खासदारांना आंदोलन देण्याचं काम काँग्रेसच्या सरकारमध्ये झालं होतं आणि आज त्या सगळ्या आश्रमशाळेमध्ये जे काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यामध्ये आहेत त्या सगळ्या आश्रमशाळेमध्ये अनागोंदी सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या पैशामध्ये भ्रष्टाचार केला जातोय, विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये भ्रष्टाचार केला जातोय आणि जी बाब समोर येते त्या सगळ्यावर सरकार कारवाई करते। ज्या आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने विद्यार्थिनींचा मृत्यू झाला त्या आश्रमशाळेमध्ये स्वच्छता नव्हती, लाकडाचे ढिगारेच्या ढिगारे आश्रमशाळेच्या बाजूला टाकले होते, विटांचे ढिगारेच्या ढिगारे आश्रमशाळेच्या बाजूला टाकले होते आणि संस्थाचालक कोण? तर काँग्रेसचे माजी खासदार। संस्थाचालक कोण? काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचा मुलगा जिल्हाध्यक्ष। आता या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर
हर्षवर्धन सपकाळ यांनी काय कारवाई केली? माझा राहुल गांधींना देखील सवाल आहे, तुम्ही पुढच्या वेळेला महाराष्ट्रात दौऱ्यात येत आहे ना, तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर या, परंतु एकदा त्या गडचिरोलीतल्या आश्रमशाळेमध्ये भेट द्या. ती तुमच्याच नेत्याची आहे, ती तुमच्याच माजी आमदाराची आहे, तुमच्याच पदाधिकारीची आहे. त्या शाळेमध्ये काय अवस्था आहे आणि त्याला आपल्या पक्षातून बडतर्फ करण्याची किंवा हकालपट्टी करण्याची हिंमत राहुल गांधी, हर्षवर्धन सपकाळ दाखवणार आहेत का? हा देखील माझा काँग्रेसला सवाल आहे. तुमचं आदिवासी विद्यार्थ्यांवरचं हे प्रेम पुतना मावशीचं प्रेम आहे. तुम्हाला आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. ज्या पद्धतीनं पुतना मावशीला श्रीकृष्णाबद्दल प्रेम नव्हतं, त्याच पद्धतीनं तुमचं हे पुतना मावशीचं प्रेम आहे, ज्याच्यावर आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. राहुल गांधींचा इव्हेंट सक्सेसफुल करायचा, राहुल गांधींना पुन्हा एकदा रिलॉन्च करायचं आणि आपल्या मुलाबाळाची करिअर सेट करण्यासाठी आदिवासी मुलाबाळांचा वापर दुर्दैवानं काँग्रेसकडनं केला जातोय. संजय राऊतांनी मराठी सक्तीबाबतचं एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात की मराठी प्रकरणी दिल्लीतून एक बांबू आला, तो बांबू मुख्यमंत्र्यांनी घातला, अशी घटना. संजय राऊत मराठीच्या मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतलाय की या रिक्षा चालकांमध्ये अनेक ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत, सिनियर रिक्षा चालक आहेत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की रिक्षा चालक हे काय फार शिकलेले नसतात. त्यांना एखादी गोष्ट समजून घ्यायला, शिकून घ्यायला थोडासा वेळ लागतो. म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ रिक्षा चालकांना मराठी यावी यासाठी केली आणि अतिशय चांगला निर्णय घेतला. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतला. याच्यावर जनाब संजय राऊत म्हणतात की बांबू लावला. जनाब संजय राऊत, बांबूचीच भाषा करायची असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेला कुणाला बांबू लावला? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कसा बांबू लागला हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलं. अनेक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भोपळा फोडता आला नाही. तिथं तुम्हाला निवडणुकीसाठी उभं राहायला नगरसेवक पदासाठी कार्यकर्ते मिळाले नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला, तुमच्या पक्षाला कसा बांबू लावला याचं आत्मचिंतन केलं तर दोन्ही हातांनी बोंब मारायची वेळ जनाब संजय राऊत तुमच्यावर, तुमच्या पक्षप्रमुखावर आणि उभाटा गटावर येईल. आणि दोन्ही हातांनी बोंब मारून देखील तुमची शांतता होणार नाही. एवढा बांबूचे फटके महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेने तुम्हाला लगावलेले आहेत. आधी त्या बांबूचं आत्मचिंतन करा आणि मग कुणाला बांबू लावला हे सांगा. कालच्या निर्णयात मुख्यमंत्री दाखवून दिले की तुमचा बॉस जो आहे तो मुख्यमंत्रीच आहे. शिंदेनी दिल्लीत किती फेऱ्या मारल्या तरी मुख्यमंत्री त्यांचे बॉस आहेत. संजय राऊतांची किती इच्छा असली की देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये भांडण लावायचं, यांच्यामध्ये भांडण लावून मग राजकीय आग निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये शेकोटीवर आपण मजा करायची, असा प्रयत्न जनाब संजय राऊताचा असला तरीही मराठीच्या मुद्द्यावरचा निर्णय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांनी एकत्रित बसून घेतलेला आहे. त्यामुळं संजय राऊतांची किती इच्छा असली की महाविकास आघाडीमध्ये जसं काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट, काल आपण विजय वडेट्टीवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे यांचा सामना बघितला, उबाटा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे यांचा सामना रोज रंगत असतो, तसा सामना महायुतीमध्ये बघायला मिळणार नाहीत. आम्ही एकजुटीनं, एक दिलानं महाराष्ट्राच्या हितासाठी काम करतो. तुम्ही मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी, आपली घरं भरण्यासाठी मातोश्री 2ची मातोश्री 3 कशी होईल यासाठी प्रयत्न करताय, हे महाराष्ट्राने ओळखलं. 1.25 वर्षाचं महापौर घेण्यासाठी 1.25 कोटीला विकत घेतले असते. मुळामध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष घेण्यासाठी किती हजार कोटी रुपये लुटले होते, किती हजार कोटी रुपयाची डील केली होती याचं उत्तर आधी द्यावं. काँग्रेससोबत तुम्ही जाऊन बसलात, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात, हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी 10,000 कोटी रुपयाची डील जनाब संजय राऊतांनी केली. त्या बदल्यामध्ये उभाटा गट पूर्णपणे संपवून टाकायचा आणि उभाटा गटाचं उरलं सुरलं अस्तित्व हे काँग्रेसमध्ये विलीन करायचं, विसर्जित करायचं, यासाठी स्वतः संजय राऊत यांनी 10,000 कोटी रुपयांची डील राहुल गांधींसोबत केलेली आहेत. आणि त्या डीलचे पहिला टप्पा म्हणून 2,000 कोटी रुपये कसे मिळवायचे यासाठी 2 दिवसापूर्वी राहुल गांधी आणि संजय राऊत यांची भेट देखील झाली आहे. तो हप्ता कसा वळता करता येईल याबद्दल राहुल गांधी आणि जनाब संजय राऊत यांची सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे आधी संजय राऊतांनी त्या 10,000 कोटी रुपयाच्या डीलबद्दल उत्तर द्यावं आणि मग मुंबईच्या महापौराबद्दल प्रश्न विचारावा.
जयंत पाटील हे निष्ठावंत आहेत, परंतु संजय राऊत तुम्ही निष्ठावंत आहात का? निष्ठावंत असतात तर काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधला नसता. निष्ठावंत असतात तर हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला नसता. निष्ठावंत असतात तर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींच्या ऐवजी जमलेल्या माझ्या बांधवांनो एवढंच म्हणण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. तुम्ही निष्ठावंत असतात तर श्री संजय राऊत यांचे जनाब संजय राऊत झाले नसतात. तुम्ही निष्ठावंत असतात तर हनुमान चालिसेच्या ऐवजी तुम्ही अजान स्पर्धा आणि नमाज स्पर्धा घेतली नसती. तुम्ही निष्ठावंत असतात तर मराठी माणसांची घरं लुटून आपलं मातोश्री 3 बांधण्याचा प्रयत्न केला नसता. त्यामुळे निष्ठावंताच्या गप्पा संजय राऊतांनी मारू नये. संजय राऊतांची निष्ठा ही आता सोनिया गांधींच्या चरणावर आहे, काँग्रेसच्या चरणावर आहे आणि राहुल गांधींच्या चरणावर आहे. त्यामुळं निष्ठावंतांच्या गप्पा संजय राऊतांना करण्याचा काळी मात्र अधिकार नाही. कोण कोबरा गँग आहे आणि कोण गोल्ड गँग आहे हे सांगण्यापेक्षा आपण खेकडा गँग आहोत हे संजय राऊतांनी एकदा जाहीर केलं पाहिजे. खेकडा गँग म्हणजे काय? एखादा माणूस पुढे जायला लागला की खेकडा जसा त्याचा पाय खेचतो त्या पद्धतीनं जनाब संजय राऊत हे खेकडा गँगचे म्होरके आहेत आणि उभाटा गट ही महाराष्ट्रातली खेकडा गँग आहे. त्यांना महाराष्ट्राचं हित बघवत नाहीत. एखादी चांगली गोष्ट महाराष्ट्रात व्हायला लागली की संजय राऊत आणि त्यांचे मालक खेकड्यासारखे येतात आणि पाय ओढायला सुरुवात करतात. त्यामुळं उभाटा गट आणि संजय राऊत महाराष्ट्रातली खेकडा गँग आहे. आणि गोल्डन गँग वगैरे सोडून द्या. महाराष्ट्राला सुवर्ण दिवस येतील ते भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊ महायुतीच्या नेतृत्वात येत आहेत. तुमच्या काळामध्ये कोळशासारखे दिवस महाराष्ट्रामध्ये होते. रोज लूट करायची, 100 कोटी रुपये वसुली करायची, हा तुमचा अजेंडा होता. देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जातोय. त्यामुळं खेकड्याची प्रवृत्ती असलेल्या खेकडा गँगच्या म्होरके असलेल्या संजय राऊतांनी इतरांवर टीका करू नये. महिला आरक्षण विधेयक मंजूर व्हावं यासाठी NDAचा पूर्ण प्रयत्न आहे. पण दुर्दैवानं राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येऊन महिला सन्मानाच्या गप्पा मारतात. राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन महिलांना फ्रीडम मिळालं पाहिजे, त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, ते घराच्या बाहेर पडल्या पाहिजे अशा गप्पा मारतात. संजय राऊत महिला सन्मानाच्या गप्पा मारतात आणि महिलांना शिवीगाळ करतायत. तुम्हाला महिलांची एवढी चिंता असेल तर महिलांना संसदेमध्ये 33% आरक्षण द्यायला विरोध का करतायत? तुम्हाला महिलांची काळजी असेल, नारी शक्तीची काळजी असेल तर महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे. या विधेयकाला पाठिंबा द्या. अन्यथा तुम्ही महिलांचा अपमान करतायत, महिला विरोधी भूमिका घेतायत. काँग्रेसनं आणि संजय राऊतांनी सातत्यानं लाडक्या बहिणींचा अपमान केला. लाडक्या बहिणीची योजना बंद पाडावी यासाठी कोर्टामध्ये गेले, प्रयत्न केले, परंतु लाडकी बहीण योजना संजय राऊतांच्या 10 पिढ्या आल्या तरी लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाहीत. आणि महिलांचा अपमान करणाऱ्या संजय राऊतांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये माता भगिनीत चोप दिल्याशिवाय राहणार नाही. मतरूपी चोप देऊन पुन्हा एकदा जनाब संजय राऊत, राहुल गांधी आणि काँग्रेसला लाडक्या बहिणी आणि महिला घरी बसवतील. संजय राऊतांनी उद्योगपतींच्या निधीबद्दल पुस्तक लिहिण्याच्या ऐवजी रोज 100 कोटी रुपयाची वसुली कशी केली जात होती, त्या वसुलीतली किती टक्के जनाब संजय राऊतांना मिळायचे, किती टक्के मातोश्रीवर जायचे, किती टक्के राहुल गांधींना द्यायचे, किती टक्के इतरांना द्यायचं, याचा हिशोब लिहिणारे एक पुस्तक लिहिलं तर ते पुस्तक जास्त चालेल. मध्यंतरी काहीतरी नरकातला स्वर्ग, स्वर्गातला नरक असं पुस्तक जनाब संजय राऊतांनी लिहिलं होतं. त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या खंडणीचे 100 फॉर्म्युले, महाराष्ट्रातल्या खंडणी वसुलीचे 100 फॉर्म्युले आणि त्याच्याबरोबर 100 कोटी वसुली यावर एक पुस्तक संजय राऊतांनी लिहिलं तर ते बेस्ट सेलरचा अवॉर्ड घेणारं पुस्तक ठरेल. ते पुस्तक संजय राऊतांनी लिहावं. मुख्यमंत्र्यांनी काल मराठी सक्तीबाबतचा निर्णय जो आता जाहीर केला, 1 वर्षाची मुदत देण्यात आली. परंतु काही बातम्या ज्या आहेत समोर येतात की महायुतीमध्ये नाराजी आहे, महायुतीतील मंत्री नाराज आहे, परिवहन मंत्र्यांना विश्वासात घेतलं नाही अशाही बातम्या आहेत. नेमकं काय? काल आपण परिवहन मंत्र्यांचा बाईट ऐकला असेल तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी योग्य निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. इथं 3 तिघाडा काम बिघाडा नाही आहे. आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन समन्वयानं काम करतो. कालचा निर्णय
मराठी भाषेबाबतचा निर्णय हा देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांनी मिळून घेतलेला आहे आणि प्रताप सरनाईक यांनी देखील स्पष्ट सांगितले की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार आपण 1 वर्षाची मुदतवाढ दिली. या 1 वर्षामध्ये रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, ठेलेवाला असेल, अशा सगळ्यांना मराठी आली पाहिजे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते करणार आहोत. दुसरं असं होतं की मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे आणि कुठेतरी जनसंपर्क विभागाचे जे अधिकारी आहेत, प्रमुख आहेत, त्यांना बदला अशी मागणी करण्यात. मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? त्या मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यामध्ये भेट झाली असेल, कुठल्या मुद्द्यावर भेट झाली याच्याबद्दल ऋतुताई तावडे चांगल्या पद्धतीने सांगू शकतायत. परंतु जनसंपर्क विभागामध्ये गेल्या काही दिवसापासून जो सावळा गोंधळ सुरू आहे, सावळा कारभार सुरू आहे, त्याबद्दल महापालिकेमध्ये देखील चर्चा झाली. तिथं सहाय्यक आयुक्त नेमले पाहिजे अशी महापालिकेमध्ये देखील सर्वांनी मागणी केली. त्याबद्दलचा योग्य तो निर्णय मला वाटतं आयुक्त स्तरावर होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची गरज नाही. ऋतुताई तावडे मुंबईकरांचे काही प्रश्न घेऊन गेले असतील. येणाऱ्या काळामध्ये गणेश उत्सव आहे, वेगवेगळे सण आहेत, त्या पार्श्वभूमीवर ऋतुताई आणि देवेंद्रजींची चर्चा झाली असेल. मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यावरती ठाम आहेत. वर्षावरती येणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की जे उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आहेत ते भाषा जी आहे ती मुख्यमंत्र्यांची बोलतात. मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घेतले नव्हते, ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतले. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देवाभाऊंनी दिलं. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे सवलती देवेंद्रजी फडणवीसांनी दिल्या. 50% फीसमध्ये सवलत हे महायुती सरकारने आणि देवाभाऊंच्या सरकारने केलं आहे. मराठा समाजाचं हित बघण्याचं काम हे एकाही इतर मुख्यमंत्र्यांना जमलं नव्हतं, ते महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी केले, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी केले. माझी मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून ज्या ज्या मागण्या करत होत्या त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम वेळोवेळी सरकारनं केलं आहे. तुम्ही वाशीला आलात तेव्हा तुमची मागणी पूर्ण झाली. तुम्ही आझाद मैदानात आलात त्याच्या वेळेला देखील मागणी पूर्ण केली. आता देखील मध्यंतरी आंतरवली सराटीमध्ये तुम्ही आंदोलन केला, त्याही वेळेला सरकारनं चर्चा केली, तुमची मागणी पूर्ण केली. आता देखील तुम्ही आंदोलन करण्याचा अधिकार तुम्हाला 100% आहे, परंतु सरकारबरोबर चर्चा करा. हे सरकार चर्चेतनं प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. आता आपण म्हणतायत की अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत. आता सरकारने प्रामाणिकपणे कुणबी प्रमाणपत्र दिली. काही ठिकाणी व्हॅलिडिटीचा मुद्दा निश्चितपणे आहे. काही कागदपत्राच्या आधारावर व्हॅलिडिटी होत नाही. त्या संदर्भात एका शिष्टमंडळासोबत चर्चा करायला पाहिजे. चर्चेतून तोडगा निघेल आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही. यासाठी आम्ही सकारात्मकपणे त्यांच्याशी निर्णय करू, चर्चा करू आणि आंदोलन करण्याची वेळ पडू नये यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. चर्चेतनं मार्ग काढला जाईल. थँक्यू. दुसरीकडे महापौर असेल किंवा एकूण जो वाद आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे. मात्र कुठेतरी भाजपनंच मुंबईच्या महापौर पदाची जी पद आहे ती घालवली आहे का असे देखील प्रश्न सध्याला निर्माण होताना दिसत आहेत आणि वाद त्याच्याशी जोडलेले आहेत. सोबतच बैठका देखील होताना दिसल्या आहेत, त्यामध्ये देखील वाद होताना दिसलेला आहे. महापौर पदाची पद कुणी घालवली असेल तर ती उभाटा गटाच्या कार्यकाळामध्ये घालवली आहे. तुम्हाला आठवत असेल कोविडमध्ये आपल्या लेकाला जावयाला कंत्राटदार देणं याला महापौर पदाची पद घालवणं म्हणतात. कोविडमध्ये मुंबईकर मरत असताना आपली घरं भरणं याला महापौर पदाची पद घालवणं म्हणतायत. आमच्या ऋतुताई तावडे या अतिशय सक्षम आणि समर्थ महापौर आहेत. ते अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबईकरांचं हित बघतायत. कुठलीही दुर्घटना घडल्यानंतर सर्वात आधी धावून जाणाऱ्या या महापौर ऋतुताई तावडे आहेत. तुमचे लोक तर घरात बसत होते. ज्या वेळेला तुमची लोक होती त्यावेळेला तुम्ही मातोश्रीमध्ये बसत होतात, तुम्ही घरामध्ये बसत होतात. ज्यांनी घरामध्ये बसून कारभार केला अशांनी महापौरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. महापौर ऋतुताई तावडे या प्रत्येक ठिकाणी धावून जात आहेत आणि जनतेला मदत करतायत. प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. तुमच्यासारखं घरात बसणाऱ्या महापौर या ऋतुताई तावडे नाहीत. मुख्यमंत्री असताना ज्यांनी घरामध्ये बसून 2.5 वर्ष कारभार केला त्यांनी महापौरांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये.
रितुताई तावडे अतिशय समर्थपणे मुंबईकरांचं नेतृत्व करतायत. मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. विनाकारण त्यांचं नाव वादाच्या भोवऱ्यामध्ये ओढण्याचं काम दुर्दैवानं उभाटा गटाकडनं केलं जात आहे. परंतु महापौर पदाची पद घालवण्याचं पाप जर का कोणी केलं असेल तर 25 वर्ष मुंबई महापालिका लुटणाऱ्यांनी केलेलं आहे. अशी बातमी समोर आली आहे की पुढील महापौर जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेचा असेल, अशा काही बातम्या ज्या आहेत समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांनी तो थेटपणे दावा केलेला आहे अनौपचारिक गप्पांमध्ये. मुळामध्ये 2.5 वर्ष महापौर होईल, 1.25 वर्ष महापौर होईल का 1.25 महिने महापौर होईल याबद्दलचा कुठलाही अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. जर का तसा निर्णय झाला असेल तर योग्य वेळी तुम्हाला त्याबद्दल कळेल. विनाकारण या घडीला मुंबईच्या महापौर रितुताई तावडे आहेत. भारतीय जनता पार्टी महायुतीचं समन्वयानं कारभार चालतं आहे. कुठेही मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी अधिकृतपणे याबद्दलचा बाईट दिलेला नाही. तरी देखील या संदर्भात काही फॉर्म्युला असेल तर केंद्रीय पातळीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे बसून चर्चा करतील. याची चर्चा सध्या तरी कुठेही नाही. खूप खूप धन्यवाद.